सिद्धं सुद्धं परमेय जिनेन्द्रवर्णेमि चन्द्रमकलङ्कं गुणरयभूषणोदयं जीवस्य परवर्णं मोक्षम्. जेवढं सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र देवकी जेवढं परमपूज्य चातर चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागरजी महाराज की जेवढं प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनी महाराज की जेवढं परमपूज्य आचार्य गौरेश्वर सुंदर सागरजी महाराज की जेवढं परमपूज्य ममदीक्षा गुरु आचार्य सिंधु आचार्य सुरेश सागरजी महाराज की संघ की जय. चौदा गुणस्थानाचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे. 13 गुणस्थानाचं नाव काय सांगितलं होतं? संयोग केवली संयोग केवली का म्हणतात त्यांना? योग संहिता. योग संहिता म्हणून संयोग आणि केवल ज्ञान म्हणजे असहाय ज्ञानाची संहिता आहे म्हणून त्यांना केवली म्हणतात. जसा दो शब्द है शुद्ध केवली और केवल केवली. आचार्य गौर केवल केवली में एक केवल शब्द का लोप हुआ है उसको केवल केवली बोलते हैं और शुद्ध केवली में शुद्ध केवली पूरा बोलते हैं. मतलब केवल केवल ज्ञान के द्वारा केवल आत्मा को जानते हैं उनको केवल केवली कहते हैं. मतलब शुद्ध ज्ञान के द्वारा केवल आत्मा को जानते हैं वो शुद्ध केवली है. ऐसा प्रवचन है. उसमें एक केवल शब्द का लोप हो गया. लोप होता है 102 ऐसा शब्द बोलते हैं तो उसमें से एक का लोप हो जाता है. ऐसा तो केवली शब्द में केवल ज्ञान के द्वारा जो केवल आत्मा को जानता है उस केवली. तो यहाँ पर क्या कहा कि असहाय ज्ञान मतलब परनिरपेक्ष कुठल्या दुसऱ्या बाह्य साधनाची ज्याला अपेक्षा नाही अशा असहाय ज्ञानाला सहित आहे म्हणून त्यांना केवली जी म्हणजे घाती कर्माचा ते संयोग केवली. त्याला त्यांना काय म्हणतात सकल परमात्मा. त्यांना काय म्हणतात अनंत परमात्मा. आणि तेच कोण आहे? जीवन मुक्त अर्धमुक्त अर्धनारीश्वर. शब्द का पडला? आरती स्त्री मिळाली मुक्तिरूपी लक्ष्मी आरती मिळाली ना म्हणून अर्धनारीश्वर शब्द पडलेला आहे तिथं. अर्धनारीचे ईश्वर झाले. 4 घाती कर्माचा नाश केला म्हणून त्यांना अर्धी मुक्ती मिळाली. पुष्कळ जे आनेबंदीचे नाव घेतात ना ते सगळे आपल्या याच्यामध्ये आलेले आहेत नाव. अर्धनारीश्वर हे सुद्धा त्याच्यासाठी आलेले आहे का? तर 13 गुणस्थान आणि 14 गुणस्थानाचं नाव काय आहे? तर त्यामध्ये काय त्या ठिकाणी योगाचा अभाव झाला. योगाचा सद्भाव होता 13 योगाचा अभाव झाला आणि त्या योगी गुणस्थानामध्ये 4 घाती कर्मांचा नाश होतो. आणि सांगितलं तर 14 गुणस्थानावरतीला 3 विशेषण दिली. एक ते परमशिलाचे स्वामी आहे. शैलेश भावाला प्राप्त झालेला आहे. संपूर्ण आश्रवाला त्याने रोखलेला आहे आणि सगळ्या सत्तेमध्ये असणारे कर्मधुनीने सुद्धा ते रहित होतात. काल 18,000 आपण शिलाचे भेद केले होते. त्यामध्ये जसं आपण प्रमादामध्ये सगळं नष्ट उद्दिष्ट वगैरे लावलं तसं याच्या सुद्धा सगळं काढलं. त्याच पद्धतीने 18,000 भेद आपण परस्पर गुणून केले आणि त्याचे गुण यंत्र पण तयार केले. याच्यावरून पण आपल्याला नष्ट आणि उद्दिष्ट काढता येते. आता तुम्हाला म्हटलं की 2080 वा भंग कोणता सांगा 18,000 पैकी. आता 10,000 नंबरचा भंग सांगा तर तो सुद्धा आपल्याला काय होतं
काढता येतं ना? कसं काढणार? आता 18,000 आहे, त्यामध्ये 6 6 6 असे 3 ग्रुप केले. हे 6,000च्या आत असेल तर हे, 6,000च्या पुढचं असेल तर ते, पुढच्या 6,000 मध्ये असेल तर ते. आता 10,000 म्हणजे कुठला येणार? वचनमुक्ती. वचनमुक्ती. आता त्याच्यामध्ये 6,000 मध्ये पहिले 2,000 मधला आहे, पुढच्या 2,000 मध्ये आहे, पुढच्या 2,000 मध्ये आहे. आता 10,000 म्हटलं दुसरा 10 हे आहे, दुसरा 2,000 आहे म्हटलं काय येणार? वचन करेल. हे 6,000 आणि 2,000 किती झाले? 8,000. आणि त्याच्यानंतर ते परिग्रह, श्रोत्रेंद्रिय वशंकर, पंचेंद्रिय हिंसेपासून विरत आणि ब्रह्मचर्य नसेल. 10,000 बंद. जे 10 आणि 9 90 किती झाले? 100. नंतर 400 म्हणजे 500 झाले. 500 आणि 1,500 2,000. 2,000 आणि 2,000 4,000 आणि 6,000 असं कुठला पण मधला आपण 18,000 पैकी कुठला पण बघितला तर त्याला लक्षात ठेवायचे. पहिल्या 6,000 मधला हे घ्यायचं, दुसरा 6,000 हे, तिसरा 6,000 हे. त्या 6,000 पैकी पण 2,000चा ग्रुप करायचा. त्या 2,000 मध्ये पण 500 500 500चा ग्रुप करायचा. 500 500 500 500 असं आहे. मग ते पुढचं सोपंच आहे मला निघते. तसं त्याच्यामध्ये किंवा तुमचं जे आपलं जे गणित आहे ते आम्ही पण काढू शकतो. हा, 10 भागायचं, पहिला 10 भागायचं दशलक्षांना. मग ते जे येणार शेष येणार ते कुठला धर्म आहे तो येणार. म्हणजे आता 2080 बघा, 2080 बघा कोणता भंगा. तर पहिल्यांदा काय करणार? 10 भागणार. 10 20 आणि इथं 0 येणार खाली. काय येणार? 0 म्हटल्यावर काय 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 नाही मग काय ना? ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य धर्मानं सहित. आता 208 ला पुन्हा 10 भागायचा. तिथं मिसळायचं त्याच्यामध्ये काही मिळवायचं नाही. त्यामुळं 208 भागायचं. मग किती येणार? 800 येणार ना? शून्य येणार नाही ना. 8 राहिले, 21 घ्यायचं. हा, 8 म्हणजे ते 8 येणार ना? 8 त्रिंद्रियापासून विरत. 8 शिल्लक राहिले, मग त्रिंद्रियापासून विरत होणार. मग 20 मध्ये 1 मिळवायचा म्हणजे काय येणार? 21. 5 ने भागायचं. 5 20. 1 राहणार. मिक्स करायचं 5. 1 म्हणजे काय येणार? स्पर्शेंद्रिय पासून समृद्ध, स्पर्शेंद्रियाचं संयम. तर 4 मध्ये 1 मिसळायचं म्हणजे 5 येणार. 5 आणि 4 इथं पण काय येणार? आहार संज्ञेपासून विरत पहिलं येणार. आणि 1 राहिलं म्हणजे काय म्हणतात ठिकाणी सगळं पहिलं येणार. मनोभुक्ती. कारण आता एकच आहे म्हटल्यानंतर मनोकरण आणि मनोभुक्ती नसते. हा एक मेघ जोड़ना पड़ेगा ना. वही मुझे वही करना. एक मेघ जोड़ेंगे तो 2 आएगा, तो दूसरा आएगा या वाक्करण. 3 से भाग देंगे तो शेष नहीं बचेगा, तो 2 मतलब वाक्करण सहित आएगा. याच्यामध्ये 1 मध्ये 1 जोडायला पाहिजे ना, 1 शिल्लक राहिल्यावर. मी इथं आहार संज्ञेपासून विरोध घेतला आणि 2 म्हटलं की वाक्करण न रहित, वचनकरणानं रहित. आणि शेवटी मग हे एक जरा येणार तिथं शेष.
हाँ। जीरो में एक जुड़ेगा क्योंकि दो शेष है ना। झिरो काय आहे? तीन ही भाग जात नाही. तीन जाएगा नहीं दो में हाँ। तीन जीरो जाएगा हाँ तो दो शेष का दो में तो बच्चे भाग करना जाएगा हाँ और जीरो में अब एक जोड़ेंगे क्योंकि दो शेष है ना। हाँ एक झिरो में एक जोडेंगे. और तीन से भाग हा, तो देंगे। मनोगुप्ती आहे. हा, बरोबर. हम्म. म्हणजे इथं म्हटलं की इथं आपल्याला 3 करणं भागायचं आहे. मग 3 भागल्यानंतर इथं भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग लागणार. म्हणजे 2 शिल्लक राहिले. 2 शिल्लक राहिले म्हणून शून्यामध्ये 1 जोडणार. ते 1 येणार. मग तिथं ह्या 3 गुप्तीनं हे करणार पहिलेच येणार. पहिले. म्हणजे इथं वचनकरण येणार. 2 म्हटल्यावर वचनकरण येणार. आणि इथं मनोगुप्ती येणार. 280 वा भंग कोणता म्हटलं तर काय सांगणार? ब्रह्मचर्यापासून सहित हा. म्हणजे किती आहे त्याचं 10. नंतर त्रिंद्रियापासून विरत 10 आणि 70 किती झाले? 80. 10 अधिक 70. नंतर स्पर्शेंद्रियापासून संवृत्ती शून्यच आहे. आर संज्ञेनं सहित ते पण शून्यच आहे. नंतर वाक्करण म्हणजे 2000 येणार. 2080 झाले ना. 2080 वापरतो. असा गंमत करत बसा. किंवा पहिले ते काढले येते आपल्याला. आता पुढे जाऊया आपण. आता 14 गुणस्थानांचं स्वरूप सांगितलं. आता कुठं 14 गुणस्थानामध्ये गुणश्रेणी निर्जरा आलं तर ह्याच्यामध्ये पूर्वकरणामध्ये तर कुठं कुठं गुणश्रेणी निर्जरा होते आणि ती स्थानं कोणती आहे ते सांगतात. दाता नंबर 66 आणि 67 आहे. सावय विरदे अनंत कम्मोसे रंसन मोह खवगे रसायो सामगे वसंते खवगेयखी अजून एक गाता घ्यायचे. खवगेयखी नमोहे जिने सुदव्वा असंख्य गुणितकमा तविवरी आकाला संख्येचे गुणकमा कोणती तिकडून असं ते स्थान घ्या. थोडक्यात कुठल्या प्रतिनिधी संलेखन सुद्धा ह्या 14 गुणस्थानामध्ये असं आपण अपूर्वकरणामध्ये 4 आवश्यक बघितले होते. त्याच्यामध्ये कोणतं होतं पहिला सुरुवातीला? गुण गुणश्रेणी निर्जरा म्हणजे प्रत्येक समाला असंख्यात पटीने असंख्यात गुणित रूपाने निर्जरा होते कर्माची.
तर ही कुरकुर कर्माची निर्जरा ची स्थानं सांगतायत की कुठं कुठं होते असेल त्यातून निर्जरा. तर पहिलं स्थान आहे ते सम्यक उत्पत्ती, सम्यक्त्वाच्या उत्पत्तीमध्ये पहिलं स्थान. सावय श्रावक म्हणजे देशय, प्रतिमा धारण केल्यानंतर तर पाचवं गुणस्थान झालं त्या ठिकाणी, देशयम प्राप्त झाला की त्या ठिकाणी काय होते, असंख्यात गुण श्रेणी निर्जरा होते. तिसरं सांगितलं विरद म्हणजे मुनी झाल्यानंतर, जर तो मुनी व्रत धारण केला त्याच्याबरोबर 7व्या गुणस्थानात गेला, गुणस्थानावर अवलंबून हे सगळं, म्हणजे नुसतं बाह्य व्रत घेतला होईल असं नाही, परंतु बाह्य व्रताबरोबर अंतरंग परिणाम सुद्धा तसे झाले तर 7वं गुणस्थान प्राप्त झालं त्या ठिकाणी, तर ते विरत हे तिसरं स्थान सांगितलं. 4थं स्थान सांगितलं अनंत कमौसे, अनंतानुबंधीची विसंयोजना. कर्मांश म्हणजे ते कर्म परमाणु घ्यायचे, कर्मांश म्हणजे, आणि अनावरण अनंतानुबंधी घ्यायचं त्या ठिकाणी. अनंतानुबंधीच्या कर्मांची काय झाली, विसंयोजना होते त्यावेळेला. नंतर दंसन मोहक खवगे, 4थं स्थान सांगितलं दर्शन मोहयाचा क्षय, क्षपक दर्शन मोहयाचा क्षय. नंतर सांगितलं 5वं कसाय उपसामगे, कशायचं उपशम, ते उपशम श्रेणीवर 8वं 9वं 10व्या गुणस्थानामध्ये तो उपशम श्रेणी चढतो त्यावेळी. नंतर सांगितलं उपशांत मोह म्हणजे 11वं गुणस्थान. नंतर त्याला खवगेय शपक म्हणजे शपक श्रेणीचे गुणस्थान 8वं 9वं 10वं घ्यायचं. नंतर क्षीण मोहे 12वं गुणस्थान क्षीण मोह. आणि जिन म्हणजे 13वं गुणस्थान संयोग केवली जिन. त्या संयोग केवली जिन मध्ये पण 2 भेद करायचे, एक स्वस्थान केवली आणि एक समुद्घात केवली. अशी जर स्थाने केली तर ते 11 होतात. जिनाचे 2 भेद केले की ते 11 स्थान होतात. जिनेसु दव्वा असंख्य गुणिततमा, हे द्रव्य जे आहे ते कसं आहे, असंख्यात गुणित क्रम आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असंख्यात गुणी निर्जराच होते, परंतु त्यामध्ये सुद्धा पहिल्या प्रथमोपशन सम्यक्त्वाच्या वेळेला ज्याला असंख्यात गुणी निर्जरा होते, आपण ज्याला बघितलं की तो ज्यावेळेला जे मिथ्यात्व गुणस्थानातून 3 करण परिणामांच्या द्वारे दर्शन होण्याचा उपशम करून 4थ्या गुणस्थानामध्ये जातो, तर तिथं प्रथमोपशन सम्यक दृष्टी झाला, तर त्या प्रथमोपशन सम्यक्ताची उत्पत्ती झाली, तर त्यावेळेला म्हणजे तिथं अपूर्व कर्मापासूनच गुणश्रेणी निर्जरा सुरू होते. पहिल्याच गुणस्थानामध्ये ज्यावेळेला तो दर्शन होण्याचा उपशम करण्यासाठी सन्मुख झालेला आहे आणि 3 करण परिणाम करतो, म्हणजे विशुद्ध परिणाम करतो, त्याच वेळेला असंख्यात गुणी निर्जरा सुरू झाली. परंतु त्याच्यापेक्षा ज्याला प्रथमोपशन सम्यक त्याला पहिल्यांदा प्राप्त होईल, तर त्या समयामध्ये एक अंतर्मुहूर्तपर्यंत अनंतपट विशुद्धी वाढत जाते, तर त्यावेळेला जी निर्जरा होते ती त्याच्यापेक्षा असंख्यात पट, असंख्यात गुणी निर्जरा होतात. कुठं सांगितलं, पहिले घेतलं ना प्रथमोपशन सम्यक्ताची उत्पत्ती झाली, त्याला कुठल्या गुणस्थानात गेला तो जीव, 4थ्या गुणस्थानात गेला. मग 4थ्या गुणस्थानात गेला तिथं असंख्यात पट निर्जरा, पण कुणापेक्षा असंख्यात पट घ्यायचं, तर पहिल्या गुणस्थानामध्ये ज्याला अपूर्वकरण करत होता त्यावेळेला जे निर्जरा होते त्याच्यापेक्षा पण प्रथमोपशन सम्यक्ताची प्राप्ती होते, त्यावेळेला असंख्यात पट निर्जरा. ही जी 11 स्थान आहेत ती पूर्वीपेक्षा पुढचं स्थान जे आहे तिथं असंख्यात पट निर्जरा, असंख्यात गुणश्रेणी निर्जरा तर सगळ्यामध्येच आहे, परंतु पहिलं जे स्थान असेल त्याच्यापेक्षा दुसरं स्थान म्हणजे आता जर आपण याचं स्वरूप बघणार आहोत, पहिलं स्थान कोणतं सांगितलं माहिती बरोबर आहे, 8 नंबरच. तिथं पण घ्या, तिथं पण लहान बंदी विसरायचे काय, तिथं पण 4 5 6 7 6 आणि 7
ते 13वे गुणस्थान. काय लक्षात आलं? असंख्यात गुणी हे स्थान कशाची सांगितली? गुणश्रेणी निर्जरेची स्थान सांगितली. किती स्थान सांगितले एकूण? किती? अजून गुणश्रेणी निर्जरेची 11 स्थान सांगितलेली आहेत. तर त्यामध्ये प्रत्येकामध्ये तर प्रत्येक वेळी असंख्यात पट कर्मांची निर्जरा होते. त्यासाठी काय करतो तो? गुणश्रेणी छाया वगैरे करतो. तर प्रत्येक वेळा असंख्यात पट निर्जरा, परंतु ती एकापेक्षा दुसरा काय सांगतात? दव्वा असंख्य गुणिले गमा. ज्या वेळेला तो प्रथमोपशन सम्यक्तची प्राप्ती झाली त्यावेळेला निर्जरेसाठी जे द्रव्य घेणार गुणश्रेणी बनवण्यासाठी ते द्रव्य पहिला ज्या वापरकरणामध्ये घेतलं त्याच्यापेक्षा पण किती असणार? असंख्य. प्रथमोपशन सम्यक्तच्या वेळेला जे द्रव्य निर्जरेसाठी त्या घेणार त्याच्यापेक्षा श्रावक ज्याला देहसंयम झाला आणि देहसंयम ग्रहण केल्यानंतर तिथे सुद्धा देहसंयम झाल्यावरच निर्जरा होते असंख्यात गुण निर्जरा. तर ती त्याच्यापेक्षा पण किती आहे? असंख्यात पट. चौथ्यापेक्षा पाचव्यामध्ये असंख्यात पट. पाचव्यापेक्षा सातव्यामध्ये गेलं तर तिथं त्याच्यापेक्षा असंख्यात पट निर्जरा. म्हणजे श्रावक जी कर्माची निर्जरा करतो त्याच्यापेक्षा मुनी किती करतात? त्यांच्यापेक्षा असंख्यात पट. म्हणजे असंख्य समयप्रबद्ध वाढत चालले त्या ठिकाणी. आपण लौकिकामध्ये तुम्ही बघता की कुठे तर तुमची सर्व्हिसला लागला तिथं पहिल्यांदा किती पगार असतो? खूप कमी असतो. आणि खालच्या पोस्टवर आहे बँकेमध्ये समजा तिथे घेतला, अगदी काय लोक शिपाईच्या पोस्टवर वरच्या मॅनेजरच्या पोस्टपर्यंत जातात. शाळेत आमच्या तिथं घडलेलं म्हणजे बाहुबलीमध्ये जे नेचे सर म्हणून होते ते पहिले शिपाई म्हणून केले, मग क्लार्क, मग शिक्षक, मग उपमुख्याध्यापक, मग मुख्याध्यापक अशा सगळ्या पदावर गेले. आणि लौकिकामध्ये आपण बघतो की वरवरचे पोस्ट होते आणि वरवरची पोस्ट मिळाल्यानंतर काय होते? पगार वाढत जातो. पगार वाढत जातो ना. तसं हे सुद्धा हे गुणस्थानामध्ये पोस्ट वाढायला गेले त्याचे आणि पोस्ट वाढायला गेले त्याला पगार वाढायला लागलेला आहे. म्हणजे कर्माची निर्जरा कर्म फिटायला लागले नाही ना. म्हणजे ह्याचं धन वाढलं, विशुद्धी परिणामाचं धन वाढलं की त्या ठिकाणी कर्माची म्हणजे कर्माचं जे कर्ज आहे ते फिटून चाललेलं आहे. ज्याचा पगार वाढायलाच लागलाय ना. मग पाहिजे असेल वरचं पोस्ट सगळेजण किती काय चालू असते सारखं ते वेतन येऊन कधी येणार, मग आपला कधी पगार वाढणार. तोपर्यंत काय राजीनामे पण दिलेले देणार होते, पण ते वेतन वाढल्यानंतर मग ते पेन्शन मध्ये पण फरक पडतो ना. पण तोपर्यंत थांबले त्या सर्व्हिसमध्ये. म्हणजे वरच्या पोस्टवर जाणं आणि तिथं आपला पगार वाढ करणं हे आनंदाला कारणीभूत आहे. तसे त्या गुणस्थानामध्ये पण वरच्या पदावर जाणं आणि त्या ठिकाणी हे असंख्यात पट कर्माची निर्जरा होणं हे तिथं आनंदाला कारण. म्हणजे आनंद असतो त्या जीवाला. तो काही तिथे विचार करत नाही कर्माचा, परंतु आपोआप अंतरंगामध्ये त्याला त्या परिणामांच्या विशुद्धीचा आनंद जास्तीत जास्त येत जातो. जसं वरच्या पदाला जाईल तसा आनंद कमी होतो का वाढतो? नाही. आम्ही पहिला फार सुखी होतो श्रावण अवस्थेमध्ये, आणि आता मुली घेतल्यानंतर आम्हाला सगळे कष्ट आहेत त्यामुळे सर्व दुःख होते. मग ती खरी दीक्षा आहे का? जर तिथं आनंद आला समजा पूर्वीपेक्षा जास्त तर समजायचं की ती दीक्षा आपण खरी धारण केलेली नाही. जर पूर्वीपेक्षा आनंद वाढला असेल तर समजायचं की आपली खरोखर प्रगती झालेली आहे, जवळच्या गोष्टीवर आपण गेलेलो आहोत. आणि आनंद हा येतच असतो. तर काय सांगतात तिथं की ही ती स्थान सांगण्यात गेले की सगळे एकाच जीवाचे होतात, असं नाही की वेगवेगळ्या जीवांची. एकच जीव ज्या वेळेला प्रथमोपशन समीक्षा प्राप्त करतो त्यापेक्षा ज्याला देहसंयमी होतो त्यावेळेला जास्त निर्जरा, देहसंयमीपेक्षा मुली झाल्यानंतर जास्त निर्जरा. आणि चौथं सांगितले स्थान बघा अनंतानुबंधीची 20 योजना. आणि ही 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या चारही गुणस्थानात होते. मुली कुठल्या गुणस्थानात आहे? 6व्या, 7व्या. आणि अनंतानुबंधीची
परंतु त्यावेळेला त्या मुलींच्या पेक्षा पण त्या श्रावकाची निर्जरा जास्त. तेवढे अंतर्मुहूर्त काळासाठी म्हणजे तो अनंतानुपदी विसर्जनाचा काळ किती आहे? अंतर्मुहूर्त 3 करण परिणाम ज्याला होतात त्यावेळेला. म्हणजे समजा तो नरकातला नारकी पण आहे आणि गणपतीची विसर्जन करतोय, तो त्याला त्या मुलींच्या पेक्षा पण त्याची परिणामाची शुद्धी जास्त आहे, तिथं निर्जरा जास्त आहे. ते असं घडू शकते. दलामध्ये तिथे त्याने प्रश्न केला, असं कसं होऊ शकेल? त्यांचे परिणाम आणि ते श्रावकांचे परिणाम आणि मुलींच्या पेक्षा विशुद्ध कसे? तर तेवढ्या त्या परिणामाच्या काळापर्यंत अंतर्मुहूर्तापर्यंत अशी अवस्था होऊ शकते. अनंतानुपदीचे विसर्जन करत असताना त्या मुलींच्या पेक्षा पण असंख्यात पट निर्जरा होते. आणि तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो अनंतानुपदीचे विसर्जनेपर्यंत. आता सध्या हा भाव आपल्याला होऊ शकते अनंतानुपदीचे विसर्जन म्हणजे त्याचा अभाव कशामुळे होणार नाही? विशुद्ध परिणाम. जर तसं आपण ध्यान आदीमध्ये लीन होऊ, तिथं आत्म्याचा आनंद येईल, तर त्यावेळेला काय होईल? अनंतानुपदीची विसर्जन होऊ शकते. नारकी राहू शकते ना? आपल्याला राहू शकत नाही. ज्याचा अधिकार नारकी जीव आहे त्याचा अधिकारी आपण नाही ना. असं आपल्याला अंतर्गतातून वाटायला पाहिजे की मला पण ती विशुद्धी प्राप्त करायची आहे. त्यासाठी काय करावं लागेल? मोह सोडावा लागेल. ते मोहाचा चूक जास्त आहे, मोह सुटत नाही. म्हणजे परद्रव्यापासून विरक्ततेची भावनाच आपण करत नाही. तिथं फक्त ऐकू शास्त्रामध्ये मी परद्रव्यापासून भिन्न आहे, परंतु घरात गेल्यावर ही भावना होते का? मुलगा माझाच आहे, पती माझाच आहे, घर माझंच आहे, सगळं माझंच आहे असं वाटायला लागते. तिथं ती वैराग्याची भावना आपल्याला तिथं सुद्धा व्हायला पाहिजे, वेद विज्ञान व्हायला पाहिजे. हे सगळ्यांच्या पासून आपलं शरीर आपल्याला तिथे दुसरे पण आपले आहे. म्हणून सांगतात की हे आपले हे वाढवायचे असेल तर भेद विज्ञानाचा अभ्यास आपल्याला करायला लागेल. ज्या मुलीने आनंदानुभवाची विसर्जन केलेलं आहे त्यांच्यापेक्षा त्याच वेळेस आणि मुली सुद्धा प्राप्त करू शकतात आनंदानुभवाचे विसर्जन करतात. तर त्यावेळेस ज्या मुली झाल्या त्याच्यापेक्षा तिथं जास्त परिणामाची विशुद्धी होणार. आनंदानुभवाची विसर्जन ज्यावेळेला करतात त्यावेळेला आणि त्याच्यापेक्षा दर्शन मोहाचा क्षय करत असतील तर त्याच्यापेक्षा असं विशुद्धी पण आनंद पट्टीने वाढते आणि आनंद पट्टीने विशुद्धी वाढत असल्यामुळे जी कर्म झरतात ते असंख्यात पट्टीने, कर्माचा आनंद पट्टीने म्हणायचं नाही. कर्म किती पट्टीने हे होते? असंख्यात पट्टीने. आणि परिणामाची विशुद्धी आनंद पट्टीने. आता कुठं पण कुठल्या शब्द लावून चालत नाही, सगळीकडे तो बरोबर शब्द लावला पाहिजे. परिणामांच्या विशुद्धीची जी अविभाग करते ते आनंद पट वाढतात आणि द्रव्याची निर्जरा किती होते? कारण ती समय प्रबोधामध्ये होत असते. मग तेवढे असंख्यात समय प्रबोधांची निर्जरा पहिल्यांदा जेवढी झाली त्याच्यापेक्षा असंख्यात पट असंख्यात समय प्रबोधांची निर्जरा होते. आनंद हे समय प्रबोध असत नाही, समय प्रबोध असंख्यातच असतात. तर त्याच्यापेक्षा काय करायचं? पुढचं स्थान कोणतं सांगितलं? दर्शन होण्याचं शपथ. नंतर कोणतं सांगितलं? उपशमक. उपशमक कुणाला म्हटलं? उपशम श्रेणीवर जो चढलेला आहे. मग 8वं 9वं आणि 10वं पुरस्कार उपशम श्रेणीवर पण आहे आणि शमक श्रेणीवर पण आहे, दोन्ही श्रेणीवर आहेत. मग त्यापेक्षा त्या दर्शन होण्याचा क्षय करणाऱ्या जीवापेक्षा उपशम श्रेणीवर चढलेल्या जीवाची विशुद्धी जास्त असते आणि त्यावेळेला त्याची जी निर्जरा होणार ती त्याच्यापेक्षा पण असंख्यात पट. ते द्रव्य जास्त कर्म प्रमाण ते जास्त त्या ठिकाणी निर्जरित होतात. निर्जरित होतात म्हणजे उदयाला निघून जातात. त्याच्यानंतर उपशमक 3 झाल्यानंतर 10व्यातून 11व्या गुणस्थानात गेला उपशांत मोह. तर त्या 11व्या गुणस्थानामध्ये त्या 3 गुणस्थानामध्ये जी होणारी निर्जरा त्याच्यापेक्षा पण 10व्या गुणस्थानाची शेवटच्या समयाची होईल त्याच्यापेक्षा पण असंख्यात पट निर्जरा कुठं होणार? 11व्या गुणस्थानामध्ये. ते त्याची जास्त द्रव्य घेते. त्याच्यानंतर शपक. आता हा 11व्या गुणस्थानावर होते परंतु शपक श्रेणीवाला 8व्या गुणस्थानात आहे, परंतु त्याची निर्जरा त्याच्यापेक्षा पण जास्त होणार. 11व्या गुणस्थानावाल्यापेक्षा पण 8व्या गुणस्थानात असणाऱ्या शपक श्रेणीवाल्याची निर्जरा जास्त, त्याच्यापेक्षा ती विशुद्धी जास्त. म्हणून 8वं 9वं 10वं कोण येणार? शपक श्रेणीवाला. नंतर शीन मोह म्हणजे 12वं गुणस्थान.
10व्या गुणस्थानावरती शपकापेक्षा 12व्या गुणस्थानावरती जो क्षीर मोह गुणस्थानावरती आहे, त्याची निर्जरा 3 घाती कर्माची आणि मोहने तर नाही त्याच्याजवळ, परंतु बाकीच्या कर्माची निर्जरा सुरू आहे. ती निर्जरा फक्त मोहाची नाही, साती कर्माची ही गुणश्रेणी निर्जरा होत असते. नंतर स्वस्थान केवली 13 गुणस्थानाचे 2 भेद केले, स्वस्थान केवली आणि समुद्घात केवली. स्वस्थान केवली म्हणजे अजून जे समुद्घात करत नाहीत त्यांना म्हणायचं स्वस्थान केवली. आणि ज्यावेळेला अंतिम अंतर्भूत आयुष्य ज्यावेळेला शिल्लक राहतो त्यावेळेला त्यांची समुद्घात होतात. नाही असेल केवली समुद्घात, कपाट, दंड, कपाट, कतर आणि लोकपुरण ह्या समुद्घाताला त्यांचे आत्मप्रदेश सगळे पसरतात. तर त्यावेळेची निर्जरा होते ती स्वस्थान केवलीमध्ये जी होती त्याच्यापेक्षा पण असंख्यात निर्जरा होते समुद्रात केवलीमध्ये. अशी 11 स्थानं सांगितलेली आहेत. आता ह्या प्रत्येकाचा काळ काढायचा म्हटलं तर आता ते अंतर्भूतच आहे. ते सांगितले तवकीवर या काला संख्येचे गुणक्रमा कोणते, आणि त्याच्या विपरीत काळ जे आहे त्याचे ते उलट घ्यायचं. द्रव्य पहिल्यापासून 11व्या पर्यंत असंख्यात पट वाढत गेलं, असंख्यात गुणित असंख्यात गुणित असंख्यात गुणित. आता काळ जो आहे तो उलटीकडे इकडे वाढवत जायचं. सगळ्यात छोटा गुणश्रेणीचा काळ असेल तर समुद्रात केवलीचा गुणश्रेणीचा आयाम दाखवला तर नाही. आता ते आपण गणित बघायचं आहे. गणित बघितल्यानंतर मी म्हणतो दाखवायचं पण असू द्या, तर नुसतं सांगते पहिल्यांदा की अंतर्भूतच आहे. सगळ्या गुणश्रेणीचा जो आयाम आहे प्रत्येक ठिकाणी अंतर्भूतच आहे, परंतु शेवटचा सगळ्यात छोटा आहे. त्याच्यापेक्षा वर मोठा होत गेला. किती मोठा संख्यापट. जर स्वस्थान समुद्रात केवलीचा 4 समय असेल तर स्वस्थानचा किती असेल 16. त्याचा 16 असेल तर त्या शिरमोहाचा 64. त्याचा 64 असेल त्याच्यापेक्षा 64 म्हणजे संख्यापट 256. त्यापेक्षा 1024 असं पटीने वाढत जातं. काय आयाम, परंतु अंतर्भूताचे अनेक भेद असेल ना. त्याचा समजा 1 सेकंद असेल तर त्याचा 2 सेकंद, त्याचा 4 सेकंद, त्याचा 16 सेकंद असं काय होत जाईल, वाढत जातो. संख्यात पटीने वाढतो. काय वाढतो, काळ म्हणजे जे आता आपण जशी बघणार आहे ते गुणश्रेणी रूपाने द्यायचं जे द्रव्य ज्याच्यामध्ये देतो तो जो आयाम आहे त्याच गुणश्रेणी आयाम म्हणतात. आता आपण दाखवतो 11 स्थान सगळ्यालाच असतं. शपथ श्रेणी चढणाऱ्याला हा एका जीवाला होऊ शकतात. आता काय जीव उपश्रम श्रेणीवर न चढता मोक्षाला गेला तर तो उपशम श्रेणी आणि उपशांत मोह मध्ये होणार नाही. ते डायरेक्ट शपथ आणि शिरमोह स्थान येतील. कोणी श्रावक झाला नाही, डायरेक्ट मुलीत झाला तर त्याचा देशयन होणार नाही, परंतु नियमानं होणार. कोणती समित होणार नाही, विरत नियमानं होणार. अनंतांपदीचे नियमानं व्हावंच लागेल. दर्शन माझा क्षय नियमान करावे लागेल. त्याची बघा शपथ श्रेणी नियमान झाला, शिरमोह नियमान म्हणा, स्वस्तान केवल्या समुद्रात. मग आता समुद्रात केल्याबद्दल पण अपवाद लोक 2 आचार्यांचे 2 मत आहेत. कोण म्हणते की सगळे करतात, कोण म्हणते की काय करतात काही नाही. तर त्यातलं श्रावक 1 आणि उपशमक आणि उपशांत मोह हे 3 ऑप्शनल आहेत. कोण करेल किंवा करणार नाही, परंतु बाकी सगळे तर त्या वेळेला स्पर्श करूनच जाणार मोक्षाला, ते स्थान प्राप्त करूनच जाणार. ऐसा एक मत है, लेकिन प्रचलित मत एक ही है संजना करके चलता है. 11 से ज्यादा विशुद्धि चौथे की हो सकती है. त्याच्यानंतर किती विसर्जन न करके नहीं कर रहा वो और ज्यादा तक पहुंच गया ऑप्शन करके, और उससे भी ज्यादा विशुद्धि उसकी चौथे की हो सकती है जो विसर्जन हो सकता है. क्यों वो तो आगे है ना शांत मोह का स्थान. हाँ ऑप्शन का है ना, शांत हो सकता है ना बिना विसर्जन के. पहुंचा उसकी जहाँ विशुद्धि है उससे भी ज्यादा विशुद्धि चौथे वाला जो किसी भी जगह स्थान इधर आगे है ना, उसके पीछे स्थान. उपशांत मोह पर गया, वहाँ जो विशुद्धि हो रही है उससे अंतर की विशेषणा के समय उत्तम ही विशुद्धि रहेगी.
आनंदामध्ये भले विसर्जन उपशमन है ना, उपशमन है वहाँ उदय तो नहीं है ना, उपशमन रहेगा ना क्या रहेगा वो स्थान आगे नहीं आ सकता है। उपशांत मोह पर जो स्थिति हुई हो वो अब अनंतानंद की वो वापिस आकर के विसर्जन करेगा। क्षय करने के लिए तो करना ही पड़ेगा उसको अनंतानंद जी की विसर्जना, तब जो विशुद्धि होगी वो शांत मोहरे से ज्यादा नहीं होगी, वो कम ही होगी। हाँ उससे भी ज्यादा अनंतानंद से नहीं, वो कैसे होगी? स्थान ही आगे है तो उसकी ज्यादा विशुद्धि कैसे होगी? उपशम वाले की विशुद्धि से वो तो कम ही है ना विशुद्धि अनंतानंद की विसर्जन की। जो उपशम वाला है उससे भी 8 का छपक है, छपक है उसकी ज्यादा विशुद्धि। वो स्थान ही ऐसे रखे ना, स्थान में आगे कुछ नहीं हो सकता है, वो स्थान जो है वो बराबर है। तत्व सूत्रामध्ये सूत्र आहे 9व्या अध्यायामध्ये कोणते सांगा? सम्यक दृष्टी श्रावक विरत अनंतानवृत्ती विसंयोजक शपक उपशमक उपशांत मोह शपक क्षीण मोह जिनाहा हे सूत्र आहे, त्याच्यामध्ये सगळे निर्जल स्थान सांगितले। एका सूत्रामध्ये आहे सगळं तत्वसूत्र एक चांगलं कुठं केलं ना कुठं पण प्रवेश होऊ शकतो, मग कुठलं पण शास्त्र वाचायला की लक्षात येतं। आता याचं जे गुणश्रेणी निर्जरा होते म्हणजे कशी होते, कसं ते द्रव्य देतो त्याचं विधान सांगितलेलं आहे। या ठिकाणी समुद्रात केवळ 8 समयच काळ आहे ना, मग त्या अपेक्षेने काळ काढायचं म्हटलं तर गुणश्रेणी त्याचा काळ 8 समय असला तर त्याची गुणश्रेणीचा आयाम 8 समयच असतो असं नाही। तो जो गुणश्रेणी मांडणार ती अंतर्भूत प्रमाणात मांडणार। समुद्रात केवलीचा काळ 8 समय आहे, परंतु त्याची गुणश्रेणीचा आयाम 8 समय नाही, त्याच्यापेक्षा मोठा आहे त्या अंतर्भूत। मला म्हणायचं होतं की प्रथमोपशम सम्यक्त्वाला ज्यावेळेस अंतर्करण करतो त्यावेळेस तर त्याची एक गुणश्रेणी निर्जरा झाली, परंतु तो करत नाहीये 4थ्या गुणस्थानामध्ये। तिथं कधी फक्त त्या अंतर्करणाच्या वेळेस त्याची गुणश्रेणी निर्जरा झाली किंवा आणखी परत करून परिणाम करेल त्यावेळेस आनंदामध्ये विसर्जना करण्यासाठी किंवा दर्शन म्हणायचं क्षय करण्यासाठी, किंवा असं ते निर्जरेचं स्थान नाही सांगितलं, परंतु अशी सुद्धा तो स्वाध्याय अधिकामध्ये असेल त्यात निर्जरा करतो। 5व्या वाला 4थ्या वाला सुद्धा करू शकतो। हे सांगितलं ना तिथे स्वाध्याय सुद्धा जिनेंद्र भगवंतांची भक्ती सुद्धा असेल त्यात पण निर्जरेचं कारण आहे, परंतु त्याला आपण निश्चित स्थान कुठलं सांगू शकतो, हे कशी निश्चित स्थान आहे, परंतु हे सोडून सुद्धा ज्याला त्याची विशुद्धी होईल त्यावेळेला करण परिणाम नाही झाले तरी सुद्धा तिथे असंख्यात पण निर्जर होऊ शकतो। 5व्या गुणस्थानावरती वाला 5व्या गुणस्थानामध्ये तर सततच आहे, सततच निर्जर आहे। 5व्या गुणस्थानावरती हे अशुभ उपयोगात असला तरी सुद्धा त्याला असंख्यात पण निर्जर आहे। आता हे बघा आता आपलं करणारे संकल्प त्याला सतत ठेवायचं, ते प्रत्येक वेळ येणारच, कारण हे काय कर्माची रचना आहे, विषय रचना ते सगळं सत्तेमध्ये कर्माचा आपल्यामध्ये आपल्या जवळ आहे, या अशा आकारामध्ये नाही आहे, परंतु आपला जो आकार आहे तो कर्माचा आकार आहे, शरीराचा जो आकार आहे ना तेच कर्म शरीराचा आकार आहे आपला, जे पूर्ण आपल्या शरीरामध्ये कर्म शरीर पण पसरले, प्रत्येक आत्म्याच्या प्रदेशावर अनंत कर्म परमाणू आहे, परंतु ही स्त्रियाची बनवण्याची निषेध रचना म्हणजे उदय अशा क्रमाने येणार, पहिल्या समाज एवढे येणार, दुसऱ्या समाज एवढे येणार, त्याच्या अपेक्षेनं जिथं तिथं असतील वेगवेगळ्या ठिकाणी। आता समजा तुम्ही वेगवेगळ्या घरात राहताय, परंतु आम्ही एक स्पेस बनवली काही त्याचं आपल्यासाठी सगळ्यांची ड्युटी, मग तुम्ही 8 ते 9 यायचं, तुम्ही काय काय ठिकाणी येतात, परंतु आम्ही तिथं पाळी लावली 8 ते 9 तुमची एवढ्यांची नावं घेणार,
मग 9 ते 10 एवढ्यांची नाव घेणार. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहताय ना, परंतु ही आम्ही सिरियल बनवली. तसं हे तर कर्म आहे. कर्म इकडं तिकडं आत्म्याच्या प्रदेशात कुठं पण आहे, परंतु त्याची ही जी आपण रचना केली ती हे कर्म परमाणू एवढे ह्या समयात उदयाला येणार. हे कर्म परमाणू एवढे उदयाचा ह्या समयात येणार. अशा आपोआपच ते काय आपण कोण बनवत नाही, त्यांच्या आपोआपच ती सिरियल लागते की एवढे एवढे कर्म परमाणू ह्या समयात उदयाला येणार. ही त्याला बंधाच्या वेळेस त्यांची रचना झालेली असते. त्यालाच निषेक रचना आपण म्हणतो. म्हणते निषेक रचना काढताना त्याची रचना आकार काढला जातो, कारण का तो चैनिक क्रमाने आहे. पहिल्या समयापासून पुढे पुढे कर्म कमी कमी होते. तर जेवढं आपली कर्माची स्थिती असेल तेवढेपर्यंत रचना असते. जेवढी स्थिती बांधलेली असेल सत्तेमध्ये तेवढी असते. तर ह्या सत्तेमधलं कर्म समजा म्हणजे त्रिकोणाकार म्हणजे. आता ह्याच्यामध्ये काय करतो हा जीव ज्याला गुणश्रेणी निरीक्षण करतो त्यावेळेला म्हणजे त्याच्या अगोदरच अपरोकरणाच्या पहिल्या समयापासूनच हा गुणश्रेणी आयाम होतो. आणि हे जे चैनिक क्रम आहे तो न राहता पहिला मागं सांगितलं होतं तुम्हाला एक आवली सोडायची. त्याला काय म्हणतात? उदयावली. म्हणजे उदय वर्तमान समयापासून एक आवली कालाच्या पर्यंत जे निषेक आहेत तेवढ्या लांबीला काय म्हणायचं? उदयावली. आणि ह्या उदयावलीमध्ये जे कर्म आता आलेले आहेत त्यांचा नियम की ते नियमानं उदयाला येऊन निर्जरित होणार. त्यांचं आकर्षण उत्कर्षण वगैरे काय होणार नाही, संक्रमण वगैरे होणार. स्त्रीभू संक्रमण फक्त होईल, तर बाकीचं कुठलं संक्रमण होणार नाही. म्हणून ह्याला काय म्हणतात? उदयावली. या वर्तमान समय उदय समयापासूनची जी आवली प्रमाण समयांची पंक्ती त्याला म्हणायचं उदयावली. त्याच्यावर तर ज्यावेळेला हा उदय श्रेणी करतो त्याला त्या उदयावलीच्या वर एक अंतर्मुहूर्त प्रमाण आयाम वाढले. आता हे सांगितलं ना की सगळ्यांचा गुणश्रेणी आयाम समान नाहीये, काळ समान नाहीये, कुणाचा छोटा आहे कुणाचा मोठा आहे. आता प्रथमोक्षण सम्यकाचे उत्पत्तीचे हे समय समजा तर त्याचा आयाम किती असणार? मोठा अंतर्मुहूर्त. आता त्याच्याकडे श्रावकाचा असेल तर तो छोटा, त्याच्यापेक्षा संख्यापट छोटा आहे, आपण ते काढू शकत नाही आकृती. त्याच्यापेक्षा संख्यापट छोटा विरताचा जास्त समजा. तर हे आपण ते फळा काढू शकत नाही समजा. हे पहिला काढलं की याच्यापेक्षा संख्यापट कमी म्हणजे एवढं काढावं लागेल आपल्याला. याच्यापेक्षा त्याचा संख्यापट कमी असे छोटे 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 येणार. पुनस्थितीची लांबी ही जी लांबी आहे ना ती लांबी त्यालाच काळ म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये हा असंख्यात रूपाने येणार आहे द्रव्याच्या निषेकामध्ये ती जी लांबी आहे ती प्रथमोक्षण समेकाची मोठी. आता तुम्हाला प्रश्न व्हायला पाहिजे, आता प्रथमोक्षण समेकामध्ये तर विशुद्धी कमी आहे, लांबी जास्त कशी, आणि इथं श्रावकामध्ये कमी जास्त विशुद्धी आणि त्याची लांबी छोटी झाली. त्याच्या पुढे कुणाचा तर तिथे मागे नियम तुम्हाला सांगितला की विशुद्धी वाढली की काम लवकर लवकर होते आणि कमी विशुद्धीमध्ये काम उशिरा लागते. तर इथं लांबी वाढल्यामुळे एकेका समयामध्ये जे मिळणार आहे ना ते कमी कमी मिळणार आणि ती लांबी छोटी झाल्यामुळे ना ह्याच्याला एकेकाला जास्त मिळणार, कारण तर द्रव्य असंख्यात पट घेतोय आणि कमी याच्यामध्ये द्यायचंय. आता तुमचे समजा जास्त हप्ते घेतले, तुम्ही कर्ज काढले, जास्त हप्ते जर फेडायचे असतील तर किती बसते त्याचे कमी कमी हप्ता देणार आहे तुम्ही, तर ते जास्त हप्ते वाढणार त्याचे. आणि जास्त मोठा मोठा हप्ता असेल तर कमी काळात ते फेडणार. तसं इथं मोठे पुनश्रेणी म्हणजे याचा अर्थ त्याचं द्रव्य कमी कमी येणार एकेकाला वाटलेला आणि जर छोटा आहे त्याला जास्त मिळणार आहे. त्यामुळे तिथं जे मिळणार नाही एका समयात तिथं ह्या एका समयात मिळणार त्याच्यापेक्षा असंख्यापट मिळणार. म्हणजे तिथे एकदम कर्मनिर्जरा जास्त होणार. तिथं त्याच्या दुसरा समय जे मिळणार त्याच्या दुसरा समय ह्याच्यापेक्षा असंख्यापट
द्रव्य मिळणार आहे. रुंदी वाढत जे द्रव्य जास्त आणि लांबी कमी, त्यामुळे काय होणार, एकेका समयात द्रव्य जास्त वाढलेले लागतील आणि जास्त उदयाले लागतील. जशी जशी विशुद्ध वाढत तसं कमी काळात जास्त कार्य होते आणि कमी लांबीमध्ये तो द्रव्य जास्त देतो. रुंदी वाढवली दाखवावं लागणार प्रत्येक वेळेस. हा तेच की ते तर मोठं होणारच की, कारण का ह्याच्यापेक्षा असंख्यात पट आहे ना, त्यामुळे हे जे असेल त्याच्यापेक्षा इथं हे द्रव्य असेल ते असंख्यात पट असणार. असं मोठं होणार आणि असं कमी होणार. रुंदी वाढणार आणि लांबी कमी होईल. हा आता चला आपण मुख्य गणित बघूया. हे वेळ जसं प्रथम ऑप्शन समजतो ज्यावेळेस एकदा गुणस्थिती तयार होणार ना, हा 5व्या गुणस्थानामध्ये 5व्या गुणस्थानामध्ये ती अवस्थित गुणश्रेणी. आता गुणश्रेणीचे पण आणखी अनेक भेद आहेत, ते सगळे डिटेल लब्धिसांमध्ये अवस्थित गुणश्रेणी, गणितावस्थित गुणश्रेणी, उदयादी गुणश्रेणी, उदयादी बाहेर. आता इथे ह्याला काय म्हणायचं, गुणश्रेणी आयाम, म्हणजे जिथं आपण गुणित रूपाने द्रव्य देणार त्याची ही लांबी. गुणश्रेणी आयाम. आणि तिसरा विभाग आहे तिथं गुणश्रेणीच्या वरच्या स्थितीला काय म्हणायचं, उपरितल स्थिती. मग ज्या वेळेला हा जीव अपूर्वकरणामध्ये येतो त्याला गुणश्रेणी किंवा 5व्या गुणस्थानाला प्राप्त होतो त्याला गुणश्रेणी मानतो. त्यावेळेला त्याच्यामध्ये देण्यासाठी द्रव्याचं आकर्षण करतो. म्हणजे संपूर्ण हे सत्तेमध्ये द्रव्याला उदयावलीचं सोडून उदयावलीचं द्रव्याचं आकर्षण होणार नाही. ती उदयावली सोडून त्या संपूर्ण सत्तेमध्ये जे द्रव्य आहे पूर्ण म्हणजे कर्मपरमाणू आहेत तिथं, त्या सगळ्या सत्तेतल्या द्रव्याला आकर्षण भागार म्हणतात. त्याला आकर्षण भागाराचा भाग घेऊन एक भाग घेणार आणि त्या एक भागाची वाटणी कुठं होणार, फक्त गुणश्रेणीमध्ये होणार नाही. त्याची वाटणी केली ह्याच्यासाठी, आकर्षण केलं कशासाठी, गुणश्रेणीमध्ये देण्यासाठी. परंतु ते जे आकर्षण केलेलं द्रव्य ते फक्त गुणश्रेणीमध्ये दिलं जात नाही, ते उदयावलीमध्ये पण, गुणश्रेणीमध्ये पण आणि उपरितल स्थितीमध्ये तिन्हीमध्ये पण ते वाटून दिलं जातं. जसं तुमच्या घरी पाहुणे येणार असलं म्हणून काहीतरी तुम्ही बाजारातून विकत आणताय, फळं, मिठाई आणताय ना काहीतरी, मग ते फक्त पाहुणेच देताय का, कुणाला देतात, घरच्या लोकांना पण देताय की नाही. आणि कोणतं घरात नोकर चाकर असतील तर त्यांना पण थोडं हातावर ठेवायचं. म्हणजे ती मिठाई सगळ्यांनाच वाटून देतो आपण ते म्हणतो. तसं हे गुणश्रेणी इथं पाहुणे ह्याच्यासाठी आकर्षण केलेलं आहे. परंतु फक्त ते द्रव्य ह्यालाच वाटून दिलं जात नाही, ते उदयावलीमध्ये पण दिलं जातं आणि ह्या वरच्या निषेधांमध्ये पण दिलं जातं. घेतलं सगळ्यातून, त्यातलंच घेतलेले काढून आणि ते द्रव्य आता किती विभागामध्ये विभागून दिलं जाणार. आता कारण हे कशासाठी करायचं, कारण इथं द्रव्य तर कमी कमी आहे ना, मग ते निर्जला कशी व्हायची. मग त्याच्यासाठी हे वरचं जे समयातलं उपरितल स्थितीमधलं जे द्रव्य आहे ते अंतःपुरापुढे साखरेची उपरितल स्थिती आहे. हे पण किती आहे, फक्त अंतर्भूत. गुणश्रेणीची लांबी किती आहे, अंतर्भूत. ही तर केवळ आवली प्रमाण आहे. आणि ही वरची लांबी मोठी आहे, तिथे अंतःपुरापुढे साखर आहे. अंतःपुरापुढे साखर कुठं आणि अंतर्भूत कुठं, खूप फरक आहे दोन्हीमध्ये. अंतर्भूत तर आपण मर्यादित काळ आहे ना, मोजतो आपण एवढे समयामध्ये झालं. आणि हे अंतःपुरापुढे सागर स्थिती म्हणजे असंख्यात वर्षांची स्थिती झाली. तर मग ह्या द्रव्याचे 3 विभाग करतो. मग ते कसं विभाग करून देतो, तर त्याचं थोडंसं गणित आपण बघायचं. आपण अंकसंदृष्टीनेच बघू, अर्थसंदृष्टी पण थोडे सांगते तुम्हाला जाता. अर्थसंदृष्टी सोपी आहे तशी उलट, परंतु आपल्याला त्या माहित नसल्यामुळे आवड वाटते. आता उदयावलीमध्ये कसं देतो द्रव्य पहिला,
पहिल्यांदा नाही. पहिला सत्व द्रव्य, पूर्ण सत्व द्रव्य. ते अर्थसंदृष्टीमध्ये लवकर समजते. हे म्हणजे समय प्रबोध. एका समयाचे बांधतो ना त्याला काय म्हणतात समय प्रबोध. ही म्हणजे समय प्रबोधाची संदृष्टी आहे. आणि त्याला असंख्यातानं गुणलं की हा उत्कृष्ट समय प्रबोध होतो, जे जास्त बांधलेले एका समयात त्याला म्हणतो उत्कृष्ट समय प्रबोध. आणि त्याला 12 गुणलं की हे 1.5 गुण हानी म्हणतात त्याला. हे काही कमीचं चिन्ह आहे. हे काही कमी 1.5 गुण हानी गुणित समय प्रबोध प्रमाण. एवढं आपल्या जवळ सत्तेमध्ये आहे द्रव्य, प्रत्येकाजवळ आहे, कोणी अपवाद नाही त्याला. हे काय म्हणतात कर्ज रूपाने घेतलेलं धन सगळ्यांच्या जवळ आहे. आपले जे मूळ प्रॉपर्टी पण सगळ्यांच्या जवळ आहे. आपली मूळ प्रॉपर्टी काय आहे? आपले आनंद हे आपली मूळ प्रॉपर्टी. आणि हे कर्माकडून घेतलेलं कर्ज रूपाने घेतलेले काढलेला पण ही प्रॉपर्टी. किती म्हणायचं? काही कमी 1.5 गुण हानी गुणित समय प्रबोध. हे 12 म्हणजे काय? 1.5 गुण हानीचे चिन्ह आहे. जे 8 गुणहानीचं प्रमाण आहे 8. 1 गुण हानी असते 8ची आणि त्याच्या 1.5 केलं तर काय होते 12. जे 1.5 गुण हानी गुणित समय प्रबोध प्रमाण. म्हणजे हे आहे ना, हे अंतःपुरापुढे सागर त्याच्यामध्ये गुणहानी होत असतात. एवढे 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 पल्ले गोमाचा संख्या भागप्रमाणे हे गुणहानी असतात. तर हे सगळे जर द्रव्य आपण त्या समान रूपाने केले, हे त्रिकोण आहे की नाही, जर त्याला समान रूपाने केलं तर अशा बघितलं तर असंख्य गुणहानी होतात. परंतु अशा जर आपण ते समान केलं, हे द्रव्य सगळं त्रिकोणाकाराचं असं केलं तर तेवढंच होणार 1.5 गुण हानी प्रमाण. म्हणून त्याला सत्तेतल्या द्रव्याला काय म्हणतात? काही कमी 1.5 गुण हानी गुणित समय प्रबोध कशाला म्हणायचं? एका समयाचे बांधतो द्रव्य. आपण एका समयाचे कर्म परमाणू बांधतो त्याला काय म्हणायचं? समय प्रबोध. एका समयात उदयाला येते त्याला काय म्हटलं? निषेक. सांगितलं ना, एका समयात जेवढं उदयाला येते त्याला काय म्हणायचं? निषेक. आणि एका समयात जेवढं बांधतो त्याला काय म्हणायचं? समय प्रबोध. तर हे सत्तेमध्ये आपल्या जवळ एवढं सगळ्यांच्या जवळ असतं. एवढं कसं असतं याची बेरीज तुम्हाला आता पुढे योग मार्गामध्ये सांगणार आहे. सगळ्या पूर्ण कर्मांची बेरीज केल्यावर की एवढे येते 1.5 गुण हानी गुणित समय प्रबोध प्रमाण. तर हे सत्तेमधलं कर्म सांगितलं. आता ह्या सत्वामध्ये असणाऱ्या द्रव्याला एका वेगवेगळ्या कर्माचे घ्यायचं का? हे 8 कर्माचं म्हणून द्रव्य आहे. आता आयु कर्माचा थोडा भाग आहे त्याचा ते वेगळं गणित आहे, ते वेगळं करा. त्यापैकी 7 कर्मांचं आपण काय केलं? एका कर्माचं काढायचं आहे तर त्याला 7चा भाग घेतो. आता बरोबर 7वा भाग येत नाही, परंतु एक स्थूल दृष्टीने सांगितलं जातं की हे एका कर्माचं, हे सगळ्या कर्मांचं मिळून झालं होतं आणि त्यात एक ज्ञानावरून कर्माचं आपल्याला काढायचं आहे. तर काय केलं आपण? 7ने भाग दिला त्याला. तर हे एक ज्ञानावरून कर्माचं एवढं द्रव्य आहे, एवढंच दर्शनावरणाचं आहे, एवढंच मोहनियाचं आहे, एवढंच वेदनीय नाम कर्म गोत्र सगळ्या कर्मांचे एवढं द्रव्य आहे. आता त्यामध्ये पण आपण देश घाती सर्व घाती करतो. घाती कर्म करत असताना तर एका घाती कर्मातल्या देश घातीचं द्रव्य आणि सर्व घातीचं, तर मध्य ज्ञानावरणीचं त्याने घेतलेलं आहे द्रव्य. तर मध्य ज्ञानावरणी ही कशी आहे? देश घाती प्रकृती. त्यामुळे त्याचं द्रव्य काय असते? देश घाती. आणि सर्व घाती द्रव्य किती आहे? थोडं असते. प्रकृती 2 बघितलं की नाही आपण? देश घाती प्रकृती आणि सर्व घाती प्रकृती. सर्व घाती प्रकृतीचं द्रव्य खूप कमी अनंतवा भाग असते आणि देश घातीचं द्रव्य अनंत बहुभाग असते. जसं आता 100 असेल तर त्यातलं 25 देश सर्व घाती आणि 75 देश घाती. असं इथं ख हे चिन्ह आहे. ख हे आनंदाचं चिन्ह आहे. ख म्हटलं की आनंद समजायचं. ख लिहिले म्हणजे आनंद आहे. कारण ख म्हणजे आकाश आणि आकाश किती आहे? आनंद आहे ना, म्हणून ते ख म्हणजे आनंदाचं चिन्ह आहे. हे असंख्याताचं, हे अनंताचं आणि संख्याताचं सांगितलं होतं कधी तुम्हाला? हे संख्याताचं. हे 3 चिन्ह लक्षात ठेवायचे. संख्या वर लिहू का? हे संख्या. हे
ए ए इंग्लिश ए असंख्याकाचं चिन्ह आहे. आणि ख म्हटलं की अनंताचं चिन्ह आहे. मग अनंताचं सुद्धा गणित ते शब्द आपण ठेवून करू शकतो. हे अनंत कर्म परमाणु तेवढे म्हणजे किती आहेत परमाणु? हे अनंत आहे, अनंत आहे. म्हणजे प्रत्येक समयाला आपण बांधून असंख्य समयापासून गाठोडं बांधत येतो. ते गाठोडं आपल्याजवळ एवढं कायमच असते, कधी कमीच होत नाही. कारण त्या कर्माचा संबंध कधीपासून आहे? अनादि संबंध. अनादि काळापासून आहे. पहिलं फिरतंय दुसरं येतंय, पुन्हा पहिलं फिरतंय दुसरं येतंय, हे सारखं सुरूच आहे ना. बांधणं कधी बंद पडले का? त्यामुळे बांधणं सुरू आहे आणि उदय पण सुरू आहे. तर ही परंपरा रूपाने हे कर्म आपल्या जवळ अनादि काळापासून आहे. म्हणजे प्रत्येक समय तेवढं कर्म सगळ्यांच्या जवळ असतंच. तर हे सर्व खाती द्रव्य आहे आणि देश खाती द्रव्य कसे येणार ह्याच्यापेक्षा अनंत बहुभाग येणार जास्त. ते अनंत बहुभाग करायचे समजा आपल्याला तर काय करायचं? तिथं खूप सोपं आहे. इथं ज्या संख्येने आपण भाग दिलेला असतो त्या संख्येमध्ये एक कमी करून गुणायचं म्हणजे बहुभाग येतो. आपली वेळ झाली होती, वेळ होऊन गेली. एक कमी हे अनंत आहे ना, एक कमी. जसं उदाहरणार्थ अंकगणितानं 100 आहे, 100ला 10 भागलं. हा एक भाग किती झाला? 10. म्हणजे बहुभाग काढायचा तर काय करायचं? 9 ने गुणायचं. 10 ने एक कमी करायचं, 9 ने गुणायचं. म्हणजे काय झाला? 90 आले की नाही? 90 बहुभाग झाला आणि 10 हा एक भाग झाला. पण ज्या संख्येनं भागतो त्या संख्येमध्ये एक कमी करून गुणायचं की काय निघतो? बहुभाग निघतो. हे असे तर खूप सोपं असतं. एक कमी करायचं आणि गुणायचं. ज्या काय झाला? बहुभाग झाला. हे देश खाती द्रव्य झालं. फक्त अनंतानं भागलं ते गुणायचं म्हणायचं सर्व खाती द्रव्य. आणि हे काय म्हणायचं? देश खाती द्रव्य. आणि आता देश खाती द्रव्याला 4 ने भागलं की एकपती ज्ञानावरणाचं आलं. असं ते काढायचं. बरं, तर उत्तर आपल्याला 3 मध्ये कसे वाटणी करतो अंकसंदृष्टीने समजून घेऊ आपण उद्या आणि मग पुढचं जाऊ. वेळ झालेली. ओम नमः जाता आम्ही शुद्ध चैतन्यमय जीव चांगले. आम्ही एक अखंड आहे. जाणं स्वतः. कर्म आले काय केले काय मी जसा आहे तसाच आहे. कर्म माझ्या ध्रुव स्वरूपामध्ये प्रवेश करू शकतच नाही. कर्मापासून मी अबद्ध सृष्ट आहे. ते आपल्या शुद्ध चैतन्य तत्वाला जाण. शुद्ध चैतन्य स्वरूप अबद्ध स्पृष्ट स्वरूप निर्मम स्वरूप